आता एक मोठी बातमी। खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्याहून झालेल्या वादात एका शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर भागात घडली आहे। सातपूर भागात असलेल्या ज्ञानगंगा क्लासमध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या 10वी शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे। मृत यशराजचे त्याच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांसोबत बेंचवर बसण्याहून वाद झाला होता आणि या वादातून यशराजला खासगी क्लासच्या आवारात त्याच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मित्रांनी मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अतिशय धक्कादायक घटना, काय अपडेट? नाशिकच्या सातपूर परिसरामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। बेंचवर बसण्यावरून खरं तर या तिघा मित्रांमध्ये वाद झाला होता आणि त्यातल्या दोघा मित्रांनी यशराज गांगुर्डे नावाचा जो मुलगा आहे 16 वर्षाचा, ज्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये मृत्यू झालेला आहे, त्याला क्लासच्या बाहेर मारहाण केली आणि ह्या मारहाणीमध्ये यशला छातीमध्ये मार लागला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे आणि या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर या सगळ्या घटनेमध्ये धक्कादायक बाबमध्ये आजवर नाशिक शहरामध्ये 6 वर्षामध्ये अशा पद्धतीनं शाळकरी मुलांच्या भांडणामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहे। यापूर्वी नाशिकच्या ओझरमध्ये एका शाळेमध्ये अशाच स्वरूपाचा एक वाद झाला, त्यामध्ये लात मारून वर्मी मार लागल्यानं एका मुलाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर नाशिकमध्ये अशा पद्धतीनं नाशिकच्या एका इंग्रजी शाळेमध्ये बेंचवर बसण्यावरून दोघांमध्ये वाद झाला, त्यावेळी देखील एकाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे लहान मुलांमध्ये अशा पद्धतीच्या या सगळा कृत्य जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्यामध्ये जी खुनशी वृत्ती निर्माण झाली आहे ती वाढताना पाहायला मिळते। एक भाईगिरीचं जे फॅड निर्माण झालेलं आहे त्यातून अशा पद्धतीनं काही टोळके तयार होतात। शाळेपासूनच या मुलांमध्ये भाईगिरी करण्याचं, दादागिरी करण्याचं एक फॅड निर्माण झालं आणि त्यातून या टोळक्यानं या मुलाला मारहाण केली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळते। या सगळ्या घटनेमध्ये जो यशराज गांगुर्डे मयत झालेला आहे, त्याचे वडील कोरोनामध्ये देखील मृत्यू पावलेले आहे। तो त्याची आई त्याचं सगळं कुटुंब चालवत होती, स्कूल व्हॅन चालवून त्याची आई हे त्याचं सगळं कुटुंब चालवत होती, त्याला शाळेमध्ये शिकवत होती। मात्र अशा पद्धतीनं कुटुंबातला लहान मुलगा मुलांच्या हाणामारीमध्ये ज्यावेळेला मृत्यू पावतो त्यावेळेला मात्र त्याच्या आईने या सगळ्या प्रकरणामध्ये हळहळ व्यक्त केली आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे। जर अशा पद्धतीने घटना होत आहे किंवा शाळेतील क्लासमधील शिक्षकांना या सगळ्या प्रकरणाची माहिती होती तर त्यांनी घरच्यांना याबाबत माहिती द्यायला हवी होती अशी माहिती त्याच्या आईने व्यक्त केली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासात पुढे नेमकं काय येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या प्रकरणात आतापर्यंत 2 त्याच्याच मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। लक्ष्मण, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। शेकापच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील डान्स बार विषयी भाष्य केलं होतं। रायगडमध्ये परप्रांतीयांचे सर्वाधिक अनधिकृत डान्स बार आहेत असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला होता। दरम्यान त्यांना अवघ्या 12 तासातच पनवेलमधील डान्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडलेले आहेत। पनवेलमधील नाईट रायडर हा डान्स बार फोडण्यात आलेला आहे। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो। मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या दादी लावून तिकडून पिळून घ्यायचं। अवा रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय महात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनय, पनवेलमध्ये जो डान्स बार आहे तो मनसे कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आला असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर यापूर्वी नवी मुंबईची एक ओळखच झाली होती की नवी मुंबईमध्ये डान्स बारची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की प्रत्येक सेक्टरमध्ये हे डान्स बार होते। मात्र आता परिस्थिती मधल्या काही काळानंतर डान्स बार बंद झाले होते, त्यानंतर ही संख्या कमी झाली। मात्र पुन्हा आता नव्याने डान्स बारची संख्या मोठ्या प्रमाणात पनवेल असेल, कळंबोली असेल या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती। पनवेलच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात
वाढली आहे। हेच बरोबर काल राज ठाकरे यांनी हेरलं आणि राज ठाकरेंच्या कालच्या भाषणामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केल्यानंतर मात्र मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री 12 वाजता बरोबर पनवेलमधले जे डान्स बार आहेत त्याच्यामधला एक नाईट रायडर्स म्हणून हा डान्स बार होता, या डान्स बारच्या हॉटेलची त्यांनी पूर्णपणे तोडफोड केलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की पनवेलमधले जेवढे डान्स बार आहेत हे सगळे पूर्णपणे बंद झाले पाहिजे। या अनुषंगाने ह्या मनसे कार्यकर्त्यांनी कालचा आपला पवित्रा घेतला होता आणि काल मनसे कार्यकर्त्यांचा एक मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते डान्स बारमध्ये घुसून तिथे तोडफोड केली होती। प्राजक्ता, बरं विनय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एक मोठी बातमी, फरार आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। व्हिडिओच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आलेली आहे। मी वाल्मिक कराडचा कार्यकर्ता आहे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, अंजली दमानिया यांनी खोटे आरोप करू नये अशी धमकी गित्तेंनी दिलेली आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना धमकी त्यानं दिलेली आहे। मला तर मी वंजाऱ्यातून यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखवटा चोरला कुठला तरी मंदिरचा। अरे त्याचा नंबर हे असेल, माझ्यावरती केस दाखल झालेले असेल ना, ते तुम्ही हे करा ना माझ्यावर। आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलो, इतके गुन्हे माझ्यावर हे करायले, ते आपले गुन्हे दाखल आहेत, जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल, पण विनाकारण हे दरोडे चोरी पुन्हा हे खेळाखंडणीचा हे करतोय, त्याला वाल्मिक अण्णा कराड कोण हे यांचा राईट हँड आहे। अरे बाबा तुम्ही असं बिनबुड आरोप करू नका, तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना न्यूजला, आणि तुमच्या ते नंबर असतात, आपलं केस नंबर असतात ते बघा, माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही, आणि तुम्ही असे फुकट आरोप हे ते करू नका। आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला? अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत, मला बदनाम का करायला ते जितेंद्र आव्हाड वंजारी असून मला वाटतंय ते वंजारी समाजाचा नाहीच, ते काय। आता एक मोठी बातमी, राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून सध्या काही मंत्री अडचणीत सापडलेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातंही काढून घेण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना तंबी देखील दिली होती। असं असतानाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केलंय। कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं शिरसाट यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि पैशांच्या बॅगेसह शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती। आता या वक्तव्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे। प्रत्येक आमदाराला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे द्या, 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मागा, दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा। आपल्या बाबाचं चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा, तसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं?